की तुम्ही सगळ्यांनी आता सावध राहायची वेळ आलेली. इंडोनेशियातला विकास किती जणांनी बघितलाय, पाहिलाय? मला पण माहिती नाहीये. कृष्णा पाहिलंच तरी बाबा, संतोष नाही. त्याच्यामुळे इंडोनेशियातला विकास कसा याची काय माहिती नाहीये. मग ते काय करणार की येऊन 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 डोकं खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ, तुम्हाला तमुक देऊ. आता मग तुम्ही सगळे माझ्या सोबत आलेला आहात, माझ्या म्हणजे शिवसेनेच्या. शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हीच शिवसेना आहात. मग तुमच्यासाठी म्हणून सगळेजण आम्ही मैदानात उतरलोय आणि कालांतराने बघू की ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब. तर असं होऊ देऊ नका. मी आज मुद्दामून तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो की लढायचं. हा, आणि एक गोष्ट आता जरा त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळे जण काही जण वेगळा लावू शकतात. अन्यायावरती तुटून पडा. आपण म्हणून आता आम्ही तुटूनच पडतो, तसं नाही. मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका. अन्याय तोडून टाका. अन्याय सहन करायचंच नाही. कृष्णा काय, अरविंद काय, सचिन काय, सगळेच, अशोक भाऊ आहे तिकडे, संतोष आहेत. आणि मला हा विषय समजून नीट सांगितलं तो आदित्यने. नाही तर मला ते काय तुमचं काय एमएफडीसी बीपीटी एपीटी मला काय कळत नाही. पण सरकार एका बाजूला सांगतंय की आम्ही भाडं भरू. सरकारने भाडं म्हणजे सरकारकडे ज्यांनी भाडं सरकारने घेतलं पण ते ज्याला द्यायचं ते दिलंच नाही. मधल्या मध्ये खाल्ले कोणी पैसे, बरोबर ना. आता हा जो फरक अरविंद तुम्ही जे मगाशी म्हणालात की ठीक आहे करोना काळ हा अत्यंत वाईटच होता. म्हणजे आपल्या म्हणजे मी तर अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. पण तो जो काय काळ होता तो जागतिक संकटाचा होता. त्याच्यामध्ये आपण जे काय करू शकत होतो ते केलं, पण बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही. एकदा का बोललो की ते केलं पाहिजे. आणि जर का आपलं सरकार आलं असतं तर आज तुमच्यावरती लढण्याची वेळच आली नसती. अजिबात येऊ दिली नाही. कारण शिवसेनेची स्थापनाच मूळ भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे. आणि साहजिकच आहे, महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र हा मराठी आहे. मग त्याच्यामध्ये कोळी असेल, म्हणजे हे पूर्वीचे जे काय म्हणाले भंडारी, पाठारे प्रभू, सगळेच ही सगळी आता लोक आपण आपापल्या परंपरा आतापर्यंत नाही म्हटलं तरी तसेच सांभाळतो. आता पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा, मग हा तर कोळी लोकांचा मोठा सण. ह्या अशा काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या